नमस्कार. स्वागत आहे आपल्या आताच्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ आणि ब्लॉग करण्याचा मुद्दा म्हणजे असा आहे. तर प्रथम आपण तुमचं जेवण झालं का सांगा, कशा सगळे मंडळी. आणि आता आपण सुरुवात करूया मेन मुद्द्याला. तर फेक आयडिया काढतायत आणि फेक आयडियानी एवढा धुमाकूळ घालायला लागलेत, म्हणजे त्यांच्यामध्ये दम नाही की ओरिजिनल आयडिया घेऊन येऊन लाईव्हला यायला. तर फेक आयडिया घेऊन नको नको ते शब्द आणि नको नको ते हे करतात. तर त्यांना वाटलं की फेक आयडिया घेऊन गेले की ही चिडेल, आम्हाला शिव्या घालील किंवा लाईव्ह बंद करेल. हा विचार तुम्ही आणूच नका फेकवाल्यानं, बरं का. हा तुमच्या डोक्यात विचार आणूच नका. मी तुम्हाला घाबरून लाईव्ह बंद करेन किंवा व्हिडिओ बंद करेन किंवा काय बंद करेन, शक्यच नाही ते, बरं का. आणि कष्ट आहेत की नाही चॅनलमध्ये ते प्रत्येकाला माहिती आहे. चॅनल फुकटचं नाही आहे हां. आणि मी तुमच्या घरी कामाला यावं, तुमच्यात दम पण नाही तेवढं माझ्यासमोर येऊन उभं राहायचे. फक्त या, फक्त ओरिजिनल आय डीने या, कॉल करा आणि मला सांगा फक्त तुम्ही कुठं कुठे यायचं सांगा फक्त. मग तुमच्या घरात नाही येऊन तुमची कशी काशी करते ते फक्त बघत बसा, बरं का. लाईव्हला मी काहीच बोलू शकणार नाही, काहीच नाही. आणि तुकाराम महाराजांचे शब्द पण आहेत, निंदकाचे घर असावे शेजारी. अरे तुम्ही निंदा करणारे आहेत म्हणून तर आम्हाला दुनिया समजते. मग लक्षात ठेवा, तुमच्या असल्या वाईट वागण्याने माझ्यावरती काही परिणाम होणार नाही. तुम्ही हाराल पण मी कधीच हार मानणार नाही, लक्षात ठेवा. नाद करताय, कोणाचं करताय, माझा. हाराल तुम्ही, हाराल, मी नाही हरणार कधीच. तुम्हाला वाटलं आम्ही घाण शिव्या दिल्यावरती ही घाण शिव्या देऊन आमचं चॅनलची वाट लावून घेईल, कधीच नाही. लय हुशार आहे मी, लय हुशार झाली आहे माहिती आहे का. तुमच्या लोकांमुळेच लय हुशार झाली, एवढं लक्षात ठेवा. तर तुमचं पण मी अभिमान मानते, आभार मानते, एवढं लक्षात ठेवा. आणि फेक आयडिया काढता, तर मला तर वाटतं तुमच्या आईला एकच बाप लागलेला नाही आहे, 17 बाप लागलेले आहेत, म्हणून 17 फेक आयडिया काढताय, लक्षात ठेवा. जर एका बापाची औलाद असते ना तर एकच चांगली मनापासून चांगली छान कमेंट्स केली असतील. पण 17 बापाची औलाद म्हटल्यावर 17 बापासारख्याच कमेंट्स करणार, बरोबर की नाही. आणि बुधवार पेठ किंवा काय धंदा म्हणा, काय म्हणा, हे तुम्हाला सगळं ते तुम्हाला माहिती आहे ते काय प्रकार आहे आणि कसं आहे ते तुम्ही त्याच्यातनं गेलात म्हणून तुम्हाला त्या गोष्टी माहिती आहेत, बरं का. मी कशी आहे ते मला माहिती आहे. मला दुसऱ्याच्या कुत्र्याच्या भुंकण्याने माझ्यावरती काही परिणाम होणार नाही. कुत्रा भुंकल्याने माझ्यावरती काहीच परिणाम होणार नाही, लक्षात ठेवा. मागं भुंकणाऱ्या कुत्र्याला मी बिस्किट टाकून पुढे पुढे जाते, हे माझ्या छत्रपती महाराजांनी आणि माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. असल्या भुंकणाऱ्या कुत्र्यांकडे लक्ष देऊ नको सांगितले माझ्या बापाने. काय, माझे बापच तसे होते, दिलदार, कोणापुढे झुकणारे नव्हते दोघेही. त्यामुळे ही शिवकन्या ही भीमकन्या कधीच कोणापुढे झुकणार नाही, कधीच कोणापुढे हात पसरणार नाही, एवढं लक्षात ठेवा. भीक कशाला मागतात म्हणतात, कशाला भीक मागतात, भीक कशाला मागतात हे तरी समजतं का तुम्हाला, समजतं का. आणि चॅनल चालवणं किंवा व्हिडिओ लाईव्ह घेणं साधी गोष्ट नाही. ते आयऱ्या गऱ्याचं काम नाही आहे ते लाईव्ह करणं किंवा चॅनल चालवणं हे तुमच्यासारख्या आयऱ्या गऱ्याचं काम नाही. त्याच्यामध्ये धम्मक लागते. चॅनल चालवणं किंवा कुठल्याही काम करणं किंवा व्हिडिओ करणं किंवा काय करणं त्याच्यामध्ये धम्मक लागते. तुमच्यासारखं नाही असं. तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारताय. तुम्हाला माहिती आहे तुम्ही स्वतःहून काही करू शकत नाही म्हणून दुसऱ्याचे पाय खेचतात तुम्ही मागे. आपले पाय खेचणारी आपलीच असतात. हे मला चांगलंच कळून चुकलं आहे. तुम्हाला माहिती आहे का, दुधाने तोंड पोळलं ना की माणूस ताक पण फुंकून पितो आणि एकदा ठेच लागली ना पायाला की माणूस सांभाळून चालायला शिकतो. हे तुमच्या लोकांकडून शिकलं आहे मी. तुम्हाला असं वाटतं आम्हाला लय बोलता येतं, हिला काहीच बोलता येत नाही. खूप काय बोलता येतं, पण तुमच्यात आणि माझ्यात फरक काय. तुमची अक्कल गुडघ्यात आहे, तशी माझी अक्कल हित आहे. मी इथून विचार करतो, तुमच्या गुडघ्यातून नाही विचार करत.
तर चला बाय फेकवाल्यानं.